त्या ठिकाणी आपण एन्जॉय करणार आहोत। खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आज आपण पाहतोय। जनमान्य मित्रमंडळ दुंद्राई आयोजित ग्रामस्थ मंडळ दुंद्राई चषक 2026 ही स्पर्धा या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन आणि तितकंच दर्जेदार त्या ठिकाणी नियोजन या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय। आणि इथून मात्र आजची चौथी रात्र या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। तर दुंद्रे संघ चला 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या। आणि या ठिकाणी विनंती असेल की चिखले संघाला देखील विनंती असेल, आपण देखील टीम मीटिंग करायची नाहीये, कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी टीम मीटिंग अलाउड नसणार आहे। अजून याच्या नंतर देखील आपल्याला 5 मॅचेस खेळवायचे आहेत, तर थोडंसं कोऑपरेट करायचे दोन्ही टीमला आम्ही विनंती करू। तर दुंद्रे संघ चला लगेच आपले 2 फलंदाज पाठवा। तर निश्चितपणे सचिन फडके यांच्याकडून चिखले संघाला शुभेच्छा आल्यात। निश्चितपणे जो चिखले संघ आपण खेळताना पाहतोय यंगस्टार चिखले यांना देखील सचिन फडके यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात चांगल्या खेळासाठी। तर निश्चितपणे आपण ही मॅच एन्जॉय करू। एकीकडे एक स्टार चिखले आणि दुसरीकडे 10 सरकार जीकेसी दुंद्रे, या 2 टीम मध्ये ते लढत तुम्हाला पाहायला मिळेल। 4 षटकांचा सामना। दुंद्रे संघ जरूर आपण सामना खेळलाय, मात्र तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी रेसचा त्या ठिकाणी अलाउ केली जाणार नाही। विनंती करतोय लगेच 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या। चेंडू पुरवायचं विनंती करतोय, चेंडू द्यायचे। आयोजकांना विनंती करतोय की चेंडू द्यायचे। चांगली लढत तिथे आपल्याला पाहायला मिळेल चिखले आणि दुंद्रे या 2 टीम मध्ये। दोन्ही संघाचा जर विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये खूप दमदार त्या ठिकाणी परफॉर्मन्स दाखवला होता आणि इथून मात्र आपण पाहतो या मॅच मध्ये कशा रीतीने खेळ करतील हे 2 संघ आणि कशा पद्धतीने हा सामना त्या ठिकाणी होईल हे देखील पाहायचं आहे। नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो दुंद्रे संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि इथून मात्र फलंदाजीसाठी 2 फलंदाज निश्चितपणे मैदानामध्ये सरकतील। 4 षटकांचा सामना, 4 षटकामध्ये टार्गेट सेट करण्याच्या उद्देशानं मैदानामध्ये उतरलेली ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल। कुणाल आणि त्याच्या साथीला आपल्याला पाहायला मिळेल ऋतिक माळी। कुणाल दवणे आणि ऋतिक माळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जातीय। 4 षटकांचा सामना, पहिलं मॅन्ड्री पॉवर प्लेचं षटक असेल आणि तिथे मात्र मॅन्ड्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती श्रीनाथ चौधरी हा गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळेल। तर या ठिकाणी उपस्थित मान्यवर त्या ठिकाणी आपण पाहतोय सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। अनेक सारे मान्यवर या स्पर्धेसाठी निश्चितपणे उपस्थित राहिले, त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। तर मॅच सुरू होते। पहिलाच बॉल, चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जज करतोय आणि इथून मात्र विकेट नंबर 1 पहिल्याच बॉल वरती मिळालेली ही सफलता। फलंदाज बाद होईल आणि परतावं लागेल ऋतिक माळीला। काही झालेत भक्ती फार्म हाऊसचे मालक आदरणीय विश्वास माळी यांच्याकडून दुंद्रे संघाला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे। मी त्यांना विनंती करेन आपण यायचे अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत। तर आमचे लेजंड्स ज्ञानेश्वर उसाटकर पाहतोय क्रिकेटसाठी त्यांचं योगदान आहे आणि या स्पर्धेसाठी त्यांनी सुद्धा आम्हाला 1000चं आर्थिक सहाय्य दिले। तर ज्ञानेश्वरजी उसाटकर लेजंड क्रिकेट आज सुद्धा क्रिकेट खेळतात, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। 10व्या मॅचच्या दिशेनं पहिल्याच बॉल वरती आलेली विकेट आपण पाहिले। गोलंदाज श्रीनाथ चांगली गोलंदाजी करतोय आणि इथून मात्र 3ऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज विनायक दवणेला आपण पाहतोय। दुंद्रे संघाची सुरुवात थोडीशी खराब झाली आहे, मात्र पाहायचे कशा रीतीनं या मॅच मध्ये सावरतील विनायक हा फलंदाज।
पहिल्याच बॉलवरती लावली अपील. यास पंच आम्हाला इशारे करतात की हा फलंदाज लेग बिफोर द विकेट. आणखीन एक फलंदाज बाद होईल. बॅक टू बॅक हा दुसरा आदरा. मुंबई आपली आहे आपली. डीजे काय दर्जेदार गोलंदाजी. श्रीनाथ चौधरी ज्यानं मागच्या मॅच मध्ये देखील तितकी चांगली गोलंदाजी केली होती आणि याही मॅच मध्ये खूप चांगला त्या ठिकाणी स्टार्ट आपल्या टीमला दिलाय. पहिल्या 2 बॉलवरती आलेले 2 विकेट आपण पाहतोय श्रीनाथ साठी. आणि इथून मात्र डोकेदुखी ठरतील ते फलंदाजी करणाऱ्या GKC दुंद्रे टीम साठी. कारण इथून मात्र आपण पाहतोय ही जोडी सध्या मैदानामध्ये जिथे चौथ्या क्रमांकावरती अधिक सिनाऱ्या आणि त्याला साथ देईल कुणाल दवणे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. मात्र ऑन हॅट्रिक गोलंदाज श्रीनाथ चौधरी. पायचं हॅट्रिक कंप्लीट होईल का? कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं होतं धुंद्रेपाडा टीमचा अमोलनं त्या ठिकाणी हॅट्रिक कंप्लीट केली होती. मात्र इथे पाहायचं हॅट्रिक संपादित केली जाईल का? तर जाऊया मॅचच्या दिशेनं. निश्चितपणे आपण पाहतोय या बॉलवरती ऑन हॅट्रिक. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली आहे आणि इथे मात्र विकेट हॅट्रिक संपादित होते. जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी. विकेट नंबर 3. कुठल्याही प्रकारची धाव नसताना आलेला हा तिसरा विकेट. आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये आमची दादा सरकार स्वर्गीय पंढरी फडके यांच्या आठवणींना उजाळा देणारे गीत ऐकतो. मात्र आज त्यांच्या जवळची सर्व मंडळी अतुल भाऊ पाटील कोपरोली दादा सरकार, प्रकाश भाऊ पाटील वाजे दादा सरकार, सागर भाऊ महापडी वाजे दादा सरकार, योगेशजी भगत वाजे दादा सरकारचे समर्थक, समीर भाऊ फडके वीगर, नरेश भाऊ फडके वाजे आणि अतिश भाऊ हरट वीगर दादा सरकारची सर्व मंडळी. आणि ही मंजुल आणि महाकाल बैलाचे मालक आहेत. या मंडळींचं आम्ही धन्यवाद देतोय. 07 यस मॅच सुद्धा इम्पॉर्टंट आहे. थोडी दिलगिरी व्यक्त करेन. यस कैलास. इथे मात्र काय गोलंदाजी होती. आणखीन एक विकेट. चौथ्या बॉलवरती चौथा विकेट त्या ठिकाणी मिळवलाय. अतिशय सुंदर गोलंदाजी यावेळेस आपण पाहतोय. तर या दरम्यान आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतो या मॅचचा आनंद घेत असताना खूप सारे अतिथी मान्यवर त्यांचं विशेष धन्यवाद. गोट्याबाईचे लहान भाऊ चेतनभाई जाधव यांचं आम्ही स्वागत करतो. स्वर्गीय राजेश जाधव, गोट्याबाई, आई गावदेवी, आई जगदंबा खानाव चे ते टी शर्टचे स्पॉन्सर आहेत. गोट्याबाईचे लहान भाऊ चेतनभाई जाधव यांचं सहर्ष स्वागत. यस वळूया मॅच कडे. जाऊया मॅचच्या दिशेनं. काय जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत श्रीनाथनं फेकलेले 4 चेंडू आणि त्या 4 चेंडूवरती 4 विकेट्स त्या ठिकाणी संपादित केल्या. अतिशय चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते चिखली टीम कडनं. पुन्हा एकदा सज्ज झालाय समोर. यावेळेस चेंडू त्या ठिकाणी कार्पेटच्या आधारे चेंडू चाललाय. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. आता मात्र 5व्या बॉलवरती आपलं त्या ठिकाणी अकाउंट ओपन केलंय दुंद्रे टीमनं. जर विचार केला श्रीनाथची गोलंदाजी अतिशय चांगली राहिली आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे आणि त्याचा परिणाम आपण पाहिलाय. 4 हदरे दिलेत मात्र यावेळेस दुंद्रे टीमला. कुणाल दवणे यावेळेस प्रथमतः स्ट्रायकरिंगला आपण पाहतोय जो सलामीराच्या भूमिकामध्ये मैदानामध्ये आलाय. मात्र पहिला बॉल त्या ठिकाणी फेस करेल. या ओव्हरचा शेवटचा चेंडू त्या ठिकाणी श्रीनाथ चौधरीचा. 4 बॉलमध्ये 4 त्या ठिकाणी विकेट्स. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस मात्र इनसाइड आउट फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडू कव्हर पॉइंट क्षेत्रातून निघून जातोय. यावेळेस मात्र आलेला हा दर्जेदार चौकार कुणालच्या बॅटमधनं.
तर चला चिखले संघ कुठल्याही प्रकारच्या टीम मिटिंगला अलाउड नाहीये. लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली. 4 बॉलवरती 4 विकेट्स त्या ठिकाणी संपादित केल्या श्रीनाथनं आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती एक संघर्षमय चौकार आला होता फलंदाज कुणालच्या बॅटमधनं. टोटल धावा आपण पाहतोय 5 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. मात्र इथून ही जोडी खूप महत्वाची असेल, जिथे विकास आणि कुणाल ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि यांच्यावरती खूप सारी जबाबदारी असेल. कुणालला मात्र आक्रमकतेने खेळ करावा लागेल. टीम संघाचा डाव जो त्या ठिकाणी सावरावा लागेल आणि इथून मात्र ज्या धावसंख्येचा विचार आपण करतोय ती धावसंख्या उभारण्यासाठी कुणालला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. एक आक्रमक खेळाडू आहे आणि आपण मात्र जर विचार केला तर कुणाल अनेक मैदानामध्ये चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्याकडनं निश्चितपणे अपेक्षा असतील त्या दुंद्रे टीमला आणि त्या अपेक्षेवरती निश्चितपणे एक चांगली साथ द्यावी लागेल विकासला देखील. पहिलाच बॉल बॉडीपासून दूर ठेवला होता, मात्र पंच आम्हाला इशारा करतात इट इज वाईड बॉल. अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे मिळते फलंदाजी करणाऱ्या धादा सरकार GKC दुंद्रे टीमला. या एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचते ती 6 धावसंख्येवरती. गोलंदाजी ट्रॅकवरती सूरज पाटीलला आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईट फेकलाय, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाहायचं या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे जरूर, मात्र चेंडू जाईल सीमा पार. येईल या चेंडूवरती षटकार. विकासच्या बॅटमधनं हा षटकार आपण पाहिला. 4 विकेट जरूर त्या ठिकाणी गमावलेत, मात्र इथून ही जोडी फार महत्वाची असेल GKC दुंद्रे टीमसाठी. कारण कुणाल दवणे एक आक्रमकतेसाठी ओळखला जातोय आणि विकास देखील तितक्याच ताकदीची फलंदाजी करू शकतोय आणि हे त्यानं मात्र दाखवून दिलंय. आणि या चेंडूवरती आलेला षटकार आपण पाहिला विकासच्या बॅटमधनं. टोटल धावसंख्येचा विचार केला आतापर्यंत 12 धावा गुणतालिकेवरती. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. कार्पेटच्या आधारे चेंडू लॉंग ऑन कडे चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल धाव तिथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने संघ पुढे जाईल. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचते 13 रन्स 13 धावा गुणतालिकेवरती. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. या 4 षटकामध्ये किमान 45 ते 50 धावा जमवणं अपेक्षित असेल दुंद्रे टीमसाठी. कारण जर दुसरीकडे विचार केला आपण चिखले टीमचा, चिखले टीमकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप तुम्हाला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिली चांगली त्या ठिकाणी बॅटिंग तिथे पाहायला मिळाली. ती चिखले टीमकडनं 71 धावा त्यानं जमवल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये किमान 45 ते 50 धावा जमवणं गरजेचं असणार आहे ते GKC दुंद्रे टीमसाठी. मात्र कुणालचं चालणं फार गरजेचं असेल. कुणालसाठी हा बॉल होता. यावेळेस मात्र पंच इशारा करतात पुन्हा एकदा हा चेंडू वाईड असेल. दुसरा वाईड या षटकातला आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज सूरज पाटीलचा. टोटल धावसंख्येचा विचार केला धावफलकावरती टोटल धावा 14. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सूरज पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसला गेला आणि इथून मात्र ज्या विकेट साठी जाळं आखलं होतं तोच विकेट मैदानाच्या बाहेर जाईल आणि इथून परतावं लागेल कुणाल दवणेला. बघा नेक्स्ट मॅच असेल चेरोबा 11 दुंद्रे आणि चेरोबा 11 भानगर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार, या सूचनेकडे आपण लक्ष द्या. तर चिखले गावचे उद्योगपती श्री अशोक पाटील आणि यांचे जावई डॉक्टर प्रतीक पाटील यांच्याकडून चिखले संघाला चांगल्या खेळासाठी शुभेच्छा आल्या. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. चला विनंती असेल चेरोबा 11 दुंद्रे आणि चेरोबा 11 भानगर. पुढचा सामना कैलास सुद्धा पाहायला मजा येणार, कारण दोन्ही संघ यंगस्टार आहेत आणि ती मजा सुद्धा आपण पाहणार. चला ही मॅच थोडी स्पीडअप करा. नवीन फलंदाज मैदानामध्ये नितीन माळी. यावेळेस मात्र पाहायचं लाऊडली अपील जरूर केली आहे, मात्र इथे फलंदाज होईल बाद. बॅक टू बॅक लागलेला हा आणखीन एक हादरा दुंद्रे टीमला लागलेला हा टोटल 6 हादरा. टोटल धावसंख्या असताना 14 या धावसंख्येवरती.
यंगस्टार 11 चिखले संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय श्री ज्ञानाई सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, श्री प्रायमरी स्कूलचे कोर कमिटी मेंबर्स आणि चिखले यंगस्टारचे पुरस्कर्ते सन्माननीय विश्वजित भाऊ गडकरी असतील, धीरज भाऊ गडकरी यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. सुस्वागतम. इथे मात्र थोडसा दडपणामध्ये संघ पाहायला मिळतोय. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा सूरज पाटील. प्रवीण साठी हा चेंडू होता, स्वतः संघाने काय एफर्ट पाहत इथे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता आणि इथून मात्र जबरदस्त एफर्ट तुम्हाला पाहायला मिळाला. मिळते फक्त सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या धावसंख्येवरती, जिथे आपण फलंदाजी करणारा जीकेसी दुंद्रे टीमला पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये आपण गोलंदाज श्रीनाथला पाहिलं होतं, ज्यानं देखील चांगलं षटक फेकलं होतं. अवघ्या 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहतोय या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत सूरज पाटीलची पाहायला मिळाली आणि टोटल धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा गुणतालिकेवरती. तर याच दरम्यान मी सन्माननीय जितेशजी नावडेकर आपलं मनापासून धन्यवाद, नितेशजी बघत असतील, अनिकेतजी गाडगेकर असतील यांचं विशेष धन्यवाद देतो. रोशनजी पोपेटा आम्ही पाहतो या स्पर्धेच्या आमच्या सुद्धा ज्यांचं नेहमी सहकार्य असतं आणि उमरोली ग्रामपंचायतीचे दमदार उपसरपंच त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. कैलास यावेळेला यंगस्टार चिखले संघ खेळतो आणि त्यांचे पुरस्कर्ते आम्ही सन्माननीय विश्वजित गडकरी साहेब, धीरजजी गडकरी यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. इथे मात्र आपण पाहतोय दुसरं षटक संपलंय आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आणि टोटल धावसंख्येचा विचार केला तर फक्त 16 धावा आणि 6 फलंदाज बाद झालेत ते जीकेसी दुंद्रे टीमचे. दोन षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये श्रीनाथनं केलेली कमालीची गोलंदाजी, जिथे 4 बॉलवरती 4 विकेट्स आले. त्यानंतर मात्र आपण पाहतोय सूरजनं देखील चांगली गोलंदाजी केली. तर एक वेगळं पारितोषिक आले. फलंदाज आहे तो प्रवीण आणि त्याला षटकारासाठी 5,000 पुरस्कर्ते रवी चौधरी. कैलास एक षटकार 5,000 मिळवून देईल आणि काही सेकंदातच ते 5,000 त्याला मिळणार आहेत. बघा ही सुवर्ण संधी. एक षटकार आपण पाहतो 5,000 रुपये मिळणार आहेत. मी पुढच्या इनिंग ब्रेकमध्ये आपण विनंती करतो दोन्ही संघ टॉस बॉक्स मध्ये आपण रेडी राहायचे. या सुद्धा सूचनेकडे सर्वांनी लक्ष द्यावं. मॅच कडे आपण पुन्हा एकदा फोकस करूया. एक षटकार 5,000. साहिल शेळके पाहतो आपण, चिखलेचे समर्थक, वेलकम. तर नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती प्रीतम पाटील तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करेल, जिथे विकास स्ट्रायकर इनला, नॉन स्ट्रायकर इनला प्रवीण पाटील. यावेळेस मात्र टॅपिंग क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतो. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं, एक सिंगल धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. संघाची टोटल हलवार पद्धतीनं पुढे जात असताना टोटल धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा गुणतालिकेवरती, जिथे 10 सरकार जीकेसी संघ थोडंसं अडचणीमध्ये, मात्र अडचणीतून बाहेर काढेल कोण हा प्रश्न जरूर आहे. तिथे प्रवीण पाटील स्वतः संघनायक स्ट्रायकर इनला तर त्याला साथ देत असताना विकासला आपण पाहतोय, ज्याच्या बॅट मधनं एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय, तोच विकास नॉन स्ट्रायकर इनला असताना गोलंदाज प्रीतम. प्रवीण साठी हा बॉल होता, एज घेतीय. इथे रनआउटची संधी जरूर होती मात्र मिस केली. दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी निघालेत आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट होत्या. तिसऱ्या धावेसाठी इथे निघालेत. रॉंग कॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला विकासचा आणि इथून मात्र आपली विकेट त्या ठिकाणी सॅक्रिफाईस करावी लागेल आणि पाहायचं इथे त्या ठिकाणी निर्णय येईल पंचांचा. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र इथे अशी चोरटी धाव नसणार आहे आणि इथून मात्र आपण पाहतोय फक्त 2 धावा या चेंडूवरती मिळतील प्रवीणला आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकताना संघाची टोटल जाऊन पोहोचते ती 19 धावसंख्येवरती. तिसरं षटक इथे प्रगती पथावरती आहे. फक्त एकच फलंदाज त्या ठिकाणी इन ऍक्शन होता. तर या ठिकाणी निश्चितपणे दुंद्रे टीम साठी ज्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात, ओम साई रिअल इस्टेट प्रोप्रायटर आनंदजी माळी साहेब यांच्याकडनं देखील दुंद्रे टीम साठी शुभेच्छा आल्यात. जो दुंद्रे संघ त्या ठिकाणी निश्चितपणे संघर्ष करतोय. प्रवीण पाटील आणि विकास ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यांना मात्र संघर्ष करावा लागेल.
कुठेतरी या इनिंगला बिल्ड करावं लागेल, कारण सुरुवातीचे धक्के त्या ठिकाणी दिल्यानंतर थोडस प्रेशर मध्ये आलाय संघ आणि इथून मात्र ते सावरावं लागेल. स्वतः संघनायक मैदानामध्ये आहे आणि इथून प्रवीणला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या टीमसाठी. टोटल 19 धावा. प्रीतमचा हा बॉल एज घेते आणि विकेटच्या मागे चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालं, मात्र तत्पूर्वी विकासनं चित्याच्या चपलाईने एक धाव कंप्लीट केली. या एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकलाय. संघाची टोटल धाव पोहोचले 20 रन्स. 20 धावा गुणतालिकेवरती आतापर्यंतचा स्कोर आपण पाहतोय. 6 फलंदाज बाद झाले, थोडस अडचणीमध्ये जरूर आहे, मात्र इथे त्या अडचणीवरती मात करून पुढे जावं लागेल, संघर्ष करावा लागेल, कारण संघर्षाची कहाणी इथून मात्र लिहावी लागेल दुंद्रे टीमला, कारण थोडस अडचणीमध्ये आहे दुंद्रे संघ. फुलटॉस बॉल होता, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न जरूर केलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून येतील तिथपर्यंत मात्र फक्त सिंगल पेक्षा त्या ठिकाणी जास्त काही नाहीये आणि या एकेरी दुहेरी धावीनं तिथे धावफलक हलवण्याचा प्रयत्न केला जातो दुंद्रे टीम कडनं. या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या गेल्या, जिथे 21 धावा गुणतालिकेवरती. सुरुवातीला दिलेले हजऱ्या जिथे गोलंदाज आपण पाहिलं होता श्रीनाथनं 4 बॉलवरती 4 विकेट संपादित केल्या होत्या आणि तिथून मात्र प्रेशर मध्ये आलाय दुंद्रे संघ आणि अजून एक विकेट यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाताना तुम्हाला पाहायला मिळेल, जिथं संघनायक प्रवीण पाटील बॅक टू द पवेलियन. तर ऑफिशियली लास्ट कॉल असेल मॅच नंबर 2 जो आपण फ्रेश लॉट्स मध्ये पाहतो आणि सिरियल वाईज मॅच नंबर 5 असेल. मी चेरोबा दुंद्रे आणि चेरोबा भानगर या दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना करतो टॉस साठी रेडी राहा. तर यावेळेसचा चेंडू आपण पाहतो कार्पेटच्या आधारे चालले, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक दूरवरून येईल, लॉंग ऑफ आणि इथून मात्र आपण पाहतोय दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न झाला आणि या 2 धावेनं संघ पुढे सरकताना संघाची टोटल धाव पोहोचली ती 23 या धावसंख्येवरती. खेळाचं पूर्वार्ध आपण पाहतोय आणि पूर्वार्धातला इथे मात्र तिसरं षटक देखील संपलंय आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस जिथे जीकेसी दुंद्रे संघ जाऊन पोहोचलाय तो 23 या धावसंख्येवरती. तर एक षटकाचा खेळ अजून बाकी आहे, 6 चेंडू त्या ठिकाणी बाकी असेल. पाहायचे कशा पद्धतीने त्या ठिकाणी फलंदाजी होईल आणि कुठपर्यंतचं टार्गेट इथे सेट केलं जाईल. शेवटचं त्या ठिकाणी स्लॉग ओव्हरचं षटक मात्र बाकी असताना कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल, जिथे विकास त्या ठिकाणी मैदानामध्ये जरूर आहे, ज्यांना आतापर्यंत एक षटकार आपल्या बॅटमध्ये दाखवलाय, त्याच्याकडनं निश्चितपणे जबाबदारी असेल ती दुंद्रे टीमची. निश्चितपणे त्याला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल आणि आपल्या टीमला एक चांगल्या सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचवावं लागेल, कारण आतापर्यंत फक्त 23 धावा गुणतालिकेवरती लागल्या गेल्यात. शेवटचं षटक बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किमान 10 ते 15 धावा येणं अपेक्षित असेल दुंद्रे टीमसाठी, कारण एक सन्मानजनक स्कोर, फायटिंग स्कोर त्या ठिकाणी उभा करायचा असेल तर विकास त्या ठिकाणी मोठी इनिंग खेळणं फार गरजेचं असेल. 1-2 मोठे स्ट्रोक जर आले तर निश्चितपणे एक सन्मानजनक स्कोर उभा केला जाऊ शकेल दुंद्रे टीमकडनं, मात्र तो प्रयत्न व्हावा या ठिकाणी निश्चितपणे गरजेचं असेल. कारण जर विचार केला विकास ज्यानं चांगली सुरुवात केली होती आपल्या डावाची षटकारानं आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा पलटवार केला चिखले टीमनं. खूप चांगली नियंत्रित गोलंदाजी आतापर्यंत चिखले टीमनं साकारली. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिली होती चिखले टीमनं चांगली गोलंदाजी साकारली होती आणि याही मॅच मध्ये त्याच पद्धतीची गोलंदाजी साकारत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये दुंद्रे टीमला पूर्णतः बॅकफूट वरती ढकललं होतं, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये दिलेले 4 महत्वपूर्ण हजरे त्या ठिकाणी दुंद्रे टीमसाठी डोकेदुखी ठरले होते आणि तिथून मात्र सावरणं थोडंसं कठीण झालं आणि इथून आपल्याला पाहायचं मिडल ऑर्डर मध्ये आलेला विकास कशा पद्धतीने एंड करेल, कशा पद्धतीने स्लॉग ओव्हर मध्ये त्या ठिकाणी धावा जमवेल का, की इथून मात्र जी दहशत आतापर्यंत निर्माण केली आहे चिखले टीमनं त्याच पद्धतीची गोलंदाजी स्लॉग ओव्हर मध्ये देखील करेल हे देखील पाहायचंय. नवीन गोलंदाज त्या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये सर्वेश म्हात्रेला त्या ठिकाणी प्राचारण केलंय. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 4 षटकांचा आपण सामना पाहतोय, 23 धावा गुणतालिकेवरती लागल्यात. अशा परिस्थितीमध्ये मात्र विकासला एक आक्रमक खेळी करावी लागेल, आपल्या टीमचा डाव त्या ठिकाणी सावरावा लागेल आणि इथून मात्र एक सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा इथे मात्र करावी लागेल फलंदाज विकासला. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे फॉलो मध्ये थोडंसं त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतोय गोलंदाजाला. इथून मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा आपल्या
गोलंदाजी ट्रॅक वरती निघालाय. गोलंदाज सर्वेश मात्रे पहिला चेंडू फेकेल. समोर विकास सारखा एक धाकड फलंदाज, त्याच्या बॅट मधनं एक षटकार आपण पाहिलाय दुंद्री टीम साठी. तोच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईकरला असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा हा बॉल. यावेळेस मात्र इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. जिथे गॅप मध्ये चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास करेल. जिथपर्यंत चेंडूवरती येईल तिथपर्यंत मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला आणि या 2 धावा मात्र सेफली कंप्लीट होतील आणि या 2 धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. संघाची टोटल धावून पोहोचेल 25 या धावसंख्येवरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 5 चेंडूमध्ये एखाद दुसरा मोठा फटका येणं गरजेचं असेल दुंद्री टीमसाठी. तो प्रयत्न करावा लागेल इथे विकासला. मात्र चांगली गोलंदाजी यावेळेस मात्र पाहायला मिळते चिखली टीमकडनं. यावेळेसचा बॉल स्लोवर पद्धतीचा होता. पडल्यानंतर हलकासा आउट स्विंग चेंडूमध्ये पाहायला मिळाला. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे आणि इथून मात्र संघ स्थिर पाहायला मिळेल 25 या धावसंख्येवरती. 4 चेंडूंचा खेळ बाकी. या 4 चेंडूमध्ये त्या ठिकाणी कशा रीतीने गोलंदाजी होईल आणि कशा पद्धतीने त्याला उत्तर दिलं जाईल फलंदाजाकडनं हे देखील पाहायचंय. मैदानाच्या आतमध्ये मात्र पूर्णतः दबदबा निर्माण केलाय तो यंगस्टर चिखले टीमनं. यावेळेस मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथून मात्र फलंदाज फसला गेलाय आणि आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. ज्याच्यावरती जबाबदारी होती तोच विकास मात्र मैदानाच्या बाहेर. धावसंख्येवरती आणखीन एक हादरा लागलाय. जीकेसी दुंद्रे टीम थोडस अडचणीमध्ये आहे. कारण इथून जर आपण विचार केला या मॅच मध्ये टार्गेट सेट करण्यासाठी उतरले होते. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता टॉस जिंकल्यानंतर. मात्र तो निर्णय निश्चितपणे अंगलट येताना पाहायला मिळतोय. 25 धावा. यावेळेसचा बॉल देखील गुडलेन स्पॉटला पिच झाला. पडल्यानंतर टेक ऑफ चेंडू मध्ये पाहायला मिळाला. परिणामतः आणखीन एक डॉट बॉल. कुठल्याही प्रकारची धाव मात्र येत नाहीये. संघर्ष करावा लागतोय दुंद्रे टीमला. इथून मात्र संघर्षासाठी ज्या धावा हव्या होत्या त्या धावा देखील जमत नाहीयेत. किमान 35 ते 40 धावा तरी येणं गरजेचं होतं. मात्र तिथपर्यंत पोहोचणं कठीण झालंय दुंद्रे टीमला. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा. यावेळेस देखील वेगवान चेंडू होता. यष्टिरक्षक चुकी करतोय. बॅकअप देखील त्या ठिकाणी चुकीचं मिळतंय. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील फलंदाजी करणाऱ्या. इथे मात्र 2च धावा असतील आणि इथून आपण पाहतोय बायच्या स्वरूपामध्ये या 2 धावा त्या ठिकाणी मिळतात दुंद्रे टीमला. आणि टोटल धावांच्या संख्येचा विचार केला तर 27 धावा गुणतालिकेवरती आतापर्यंत आपण पाहतोय. शेवटचा चेंडू त्या ठिकाणी शिल्लक असेल. गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आतापर्यंत 4 धावा त्याने खर्च केल्यात. शेवटचा चेंडू त्या ठिकाणी. समोर फलंदाज आपण पाहतोय 10व्या क्रमांकाचा हर्षल माळी. बॉडीपासून दूरवरची यावेळेस गोलंदाजी केली जाते आणि इथून मात्र फलंदाज होईल बाद. आणि इथून मात्र आपण पाहतोय इनिंग होते समाप्त. आणि पहिल्या इनिंग मध्ये जिथे फलंदाजी केली 10 सरकार जीकेसी दुंद्रे टीमनं धावपलकावरती धावा लागल्या 27 आणि 28 धावेचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल फलंदाजी करण्यासाठी यंगस्टार चिखले टीमला. या ठिकाणी आम्ही विनंती करतोय चंद्रकांत मसूर्य खाणाव यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो या आपण मंचावरती आपल्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तसेच स्वप्नील जळे दुंद्रेपाडा यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांना देखील विनंती करतोय की आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यानंतर आपण जाऊया टॉस बॉक्स कडे. तसेच विश्वास माळी दुंद्रे भक्ती फार्म हाऊसचे मालक यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांनाही विनंती असेल की आपण मंचावरती यायचंय. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तसेच या ठिकाणी टॉस कडे आपण जाऊया. 2 संघामध्ये या ठिकाणी टॉस होईल. जिथे हरेश माळी साहेबांच्या वतीने या ठिकाणी टॉस केली जाईल. जिथे आपण पाहतोय एकीकडे असतील चरोबा 11 भानगर आणि त्यांना फाईट करेल चरोबा 11 दुंद्रे. या 2 टीम मध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय. हरीश माळी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होतोय आणि इथे पाहायचंय टॉस जिंकलाय भानगर संघानं. आपला डिसिजन लगेच सांगायचंय. आपला बॅटिंग. तर भानगर संघाने त्या ठिकाणी प्रथम फलंदाजी स्वीकारली.
होईल. नेक्स्ट मॅच सुद्धा आपण फ्रेश पाहणार आहोत. ग्रामस्थ मंडळ दुंद्राईची स्पर्धा आणि आज चौथी डे नाईट. उद्या फायनल डे नाईट असेल. जरूर सर्व क्रिकेट शौकीनांना विनंती करू, उद्या आपण 3:30 नंतर मॅचेस सुरू करणार आहोत. आणि उद्या लॉट्स प्रमाणे जेव्हा लॉट्स डिक्लेअर होईल त्यावर कुणालाही ऍडजस्टमेंट नसणार आहेत. या सूचनेकडे लक्ष द्या. आयोजकांकडून इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाले, उद्या क्वालिफाय टीम कुणालाही ऍडजस्टमेंट नाही. ज्या पद्धतीने लॉट्स आयोजक सांगतील त्याच पद्धतीनं तुम्हाला त्या वेळेवर यावं लागेल. तर याच दरम्यान आपण पाहतोय खानाव गावातील युवा उद्योजक आपण पाहतोय मसुरे एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट कंपनीचे ओनर्स आपण पाहतो आदरणीय चंद्रकांतजी मसुरे अर्थात चंदूबाई यांचे इथे आगमन झाले. आणि या स्पर्धेला स्पोर्ट्स सायकलचे आमचे पुरस्कर्ते त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खानावचे प्रसिद्ध उद्योजक मसुरे एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे ओनर्स आणि स्पोर्ट्स सायकलचे आमचे पुरस्कर्ते. चला मॅच ऑन होईल. यानंतर थोडा मॅचचा वेग आपण वाढवणार आहोत, कारण सुरुवातीला 2 तास आयोजकांचा हा थोडा वाया गेलाय आणि त्या गोष्टीवर आता आमचे सर्व आयोजक काम करतात आणि तुम्हा सर्व टीम्सना यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य मिळेल तर बरं पडेल. चला मॅच ऑन आहे. यस कैलास, थँक्यू. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना आपण पाहतोय धादा सरकार GKC दुंद्रे आणि त्यांना फाईट करत असताना यंगस्टार चिखले या 2 टीम मध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दुंद्रे टीमनं धावफलकावरती फक्त 27 धावा लावल्यात. 28 धाव्यांचं टार्गेट सेट केलंय चिखले टीम समोर आणि ते 28 धाव्यांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ॲज ओपनर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सरकलेत. रोहित गायकर आणि प्रथमेश पाटील. तर निश्चितपणे आपण स्वागत समारंभाकडे देखील जाऊया. अठ्ठावीस धाव्यांचं टार्गेट आहे आणि त्या 28 धाव्यांचं टार्गेट त्या ठिकाणी चेस करण्यासाठी 2 फलंदाज मैदानामध्ये प्रथमेश आणि त्याला साथ देईल रोहित. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण नितीन माळीला पाहतोय. दुंद्रे एक्सप्रेस एक चांगला गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातोय. व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी करणं ही त्याची ताकद आहे आणि इथून मात्र या मॅच मध्ये धावा खूप कमी जमवल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये दबावामध्ये त्या ठिकाणी गोलंदाजी करत असताना कशा रीतीने गोलंदाजी होईल हे देखील पाहायचं आहे, कारण 24 बॉलमध्ये 28 धावा वाचवायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये थोडंसं दडपण निश्चितपणे गोलंदाजांवरती असणार आहे. मात्र अशाही परिस्थितीमध्ये कठीण काळामध्ये मात्र आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवून हा प्रयत्न करावा लागेल, कारण प्रयत्न केला तर निश्चितपणे यश तुम्हाला प्राप्त होईल आणि ते प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागतील दुंद्रे टीमला. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये गोलंदाज श्रीनाथनं त्याच पद्धतीची गोलंदाजी इथे करावी लागेल. नितीनचा हा पहिलाच बॉल खूप वेगवान होता आणि इथे मात्र चांगला चेंडू त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला. कुठल्याही प्रकारची धाव इथे मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. डॉट बॉलनं सुरुवात केली आपल्या खेळीला फलंदाज प्रथमेशनं, जिथे प्रथमेश स्ट्रायकर इनला फलंदाजी करतोय त्याच्यावरती देखील जबाबदारी असेल. 24 बॉलमध्ये 28 जमवायचे आहेत. जिथपर्यंत शेवटची धाव त्या ठिकाणी जमत नाही तिथपर्यंत तुमच्या समोर विजय असं त्या ठिकाणी लिहिलं जात नाही आणि इथून मात्र 24 बॉलमध्ये 28चे जे टार्गेट आहे ते टार्गेट चेस करण्यासाठी देखील चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे. एक सामंजस्यानं फलंदाजी करावी लागेल, एक शांत डोक्याने फलंदाजी करावी लागेल चिखली टीमला. मात्र इथून आपण पाहतोय नितीन माळी. नितीनचा हा बॉल यावेळेस पाहायचा तिथे मात्र चांगला झेल टिपलाय निशांतनं आणि इथे मात्र कुणालनं आणि इथून मात्र विकेट नंबर 1 पहिला हादरा मिळेल तो चिखले टीमला परतावा लागेल यावेळेस प्रथमेशला. ज्या ठिकाणी मान्यवरांच्या ठिकाणी शुभ आगमन झालंय त्या मान्यवरांच्या या ठिकाणी निश्चितपणे आपण स्वागत समारंभाकडे जाऊया. इथे आम्ही आयोजकांना विनंती करेन, कोपरोली गावचे एक दमदार व्यक्तिमत्व अतुल दादा पाटील यांच्या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन मान्यवरांना आपण या आपल्या या ठिकाणी आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अतुल दादा पाटील यांच्या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन मदन चौधरी यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण अतुल दादांचं त्या ठिकाणी स्वागत करायचंय. शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर पुढील सन्मान देखील आपण करणार आहोत. प्रकाश पाटील
प्रकाश पाटील साहेबांचं त्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी विनंती करेन प्रकाश पाटील साहेबांना देखील आपण देखील यायचे, आपलं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. खूप सारी मान्यवर मंडळी या स्पर्धेसाठी आपले योगदान देत असताना मी शांताराम बेडेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते त्या ठिकाणी आपण प्रकाश पाटील यांचं देखील स्वागत करायचंय. या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवरांचा शुभ सन्मान मंचावरती होतोय. प्रकाश पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. शांताराम बेडेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रकाश पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर पुढील सन्मान आपण पाहणार आहोत जिथे साखर महापाळी वाजे यांचा देखील या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन मान्यवरांना आपण देखील यायचे, आपले देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मॅच कंटिन्यू असणार आहे. निश्चितपणे आपण स्वागत समारंभाकडे त्या ठिकाणी वळतोय. मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. प्रकाश पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान झाला. त्यानंतर सागर महापाडे यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. तर मी भाऊ खारुटकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण मान्यवरांचा सन्मान करायचा. सागर महापाडी वाजे यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान. त्यानंतर आपण पुढचे मान्यवर योगेश भगत वाजे यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी मान्यवरांना विनंती करेन आपण देखील यायचे, आपलं देखील या ठिकाणी आपण सन्मान स्वीकारायचे. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ चषक धुंद्राई ही स्पर्धा त्या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय आणि भरपूर सारी मान्यवर मंडळी या स्पर्धेसाठी आपले योगदान देत असताना, आपली उपस्थिती दाखवत असताना त्या सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी मंचावरती केला जातोय. तर मी विनंती करेन योगेश भगत यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. मी पुन्हा एकदा विनंती करेन ॲडव्होकेट शांताराम बेडेकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सागर भगत साहेबांचा देखील स्वागत करायचंय. योगेश भगत साहेबांच्या ठिकाणी स्वागत करायचंय. त्यानंतर आपण पुढच्या सन्मानाकडे वळणार आहोत जिथे त्या ठिकाणी समीर फडके विगर यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी समीर फडके साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील यायचे, आपले देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. समीर फडके विगर यांचं या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मान्यवरांना विनंती करतोय आपण देखील यायचे, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. प्रत्येक मान्यवराचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. तर समीर फडके यांचं या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन या ठिकाणी शांताराम बेडेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी समीर फडके विगर यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. यानंतर पुढील सन्मान असेल नरेश भगत वाजे यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन मान्यवरांना आपण देखील यायचे, आपले या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा. तर नरेश भगत वाजे यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करतोय ॲडव्होकेट शांताराम बेडेकर यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नरेश भगत साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. यानंतरचा पुढील सन्मान असेल विगर गावचे त्या ठिकाणी अतिश हरड यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी मान्यवरांना विनंती करेन आपण देखील यायचे, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सन्मान करतोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. अतिश हरड साहेब विगर यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. इथून सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. मॅच मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय जिथे पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिले होते फलंदाजी करणारा दुंद्रे संघानं 27 धावा जमवल्या होत्या. 28 धावेचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलेला आपण चिखले संघाला पाहतोय. मात्र पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली दुंद्रे टीम कडनं नितीन माळीची, ज्या नितीन माळीकडनं अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षेनुसार गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना माघारी परतवण्यामध्ये यश देखील आलंय. म्हणजे इथून या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती करतोय तो 10 सरकार GKC दुंद्रे संघ. मात्र यंगस्टार चिखले संघ थोडंसं अडचणीमध्ये जरूर आहे, कारण 2 टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या बाहेर झाल्यानंतर जबाबदारी आली आहे ती मिडल ऑर्डर वरती आणि ते 2 मिडल ऑर्डरचे फलंदाज सध्या स्ट्रायकरिंगला सूरज पाटील आणि त्याला साथ देत असताना प्रणय पाटील
ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या जोडीवरती फारशी जबाबदारी असणार आहे चिखली टीमची, कारण इथून सामना जर आपण पाहिला तर 28 धावांचा टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 3 धावा, म्हणजे इथून सामन्याचं चित्र आपण पाहतोय. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जमवायच्यात आतापर्यंत जर विचार केला 3 धावा झाल्यात. 25 धावांची आवश्यकता अजून या ती फलंदाजी करणाऱ्या यंगस्टार चिखली टीमसाठी. 18 चेंडू 25 ची आवश्यकता. विजयासाठी त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न दोन्ही संघ करतात. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली चांगली गोलंदाजी चिखली टीम कडनं झाली, तितकीच दर्जेदार गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये इथे आपण नितीन माळीची देखील पाहिली दुंद्रे टीम कडनं. आणि इथून आपण दुसरा गोलंदाज श्रवण चौधरीला पाहतोय. पहिलाच बॉल सुरेख होता, पडल्यानंतर वेगाने बीट झालाय आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव मात्र मिळणार नाहीये आणि इथून मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता. 3 धावा धावफलकावरती, 17 बॉल 25 समीकरण मैदानामध्ये असताना निश्चितपणे चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय आणि चेंडूला फेकून दिलाय. यावेळेस चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे, काऊ कॉर्नरच्या वरतून ठोकला हा षटकार. याच दरम्यान आमचे दानशूर दाते, सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक, आम्ही पाहतोय लेजंड क्रिकेटर ज्ञानेश्वर उसाटकर यांचा आम्ही धन्यवाद देतो. 1000चं आर्थिक साह्य आम्हाला मिळालेत आणि त्यानंतर त्यांना विनंती करतो आपण यायचं स्टेजवर. सदाशिव पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत. या मॅच कडे वळतो, इंटरेस्टिंग मॅच आहे. धन्यवाद, थँक्यू. तर इथून आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय श्रवण. हा बॉल मात्र चांगला आहे, पायचे पंच इशारा करतात वाईट बॉल आहे. एकदा आणखीन मिळेल तर निश्चितपणे या मॅच साठी निश्चित जर आपण विचार केला तर ही मॅच एन्जॉय करतात आमचे मंजुल ग्रुपचे त्या ठिकाणी सर्व सदस्य. मंजुल महाकाळ ग्रुपचे त्या ठिकाणी सर्व सदस्य, त्यांचं देखील आम्ही निश्चितपणे या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. विनंती करतोय आपण देखील मंचावरती यायचे, आपले देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. इथून पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांकडे अपेक्षित नजरेनं पाहिलंय आणि पंच आम्हाला इशारा करतात बॅक टू बॅक हा दुसरा वाईट प्रेशर आहे गोलंदाजावरती. मागच्या बॉलवरती आलेला षटकार आणि त्यानंतर मात्र फेकलेले हे 2 वाईट बॉल, निश्चितपणे दडपणाखाली गोलंदाजी पाहायला मिळते. श्रवण चौधरी एक यंगस्टर गोलंदाज आहे, मात्र इथून आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असताना ज्या वेळेस षटकार आला तिथून मात्र प्रेशर क्रिएट झालं आणि त्या प्रेशरला हँडल करू शकला नाही आणि इथून मात्र 2 सलगचे वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतील श्रवण चौधरीकडनं. टोटल धावसंख्येचा विचार केला 28 टार्गेट आहे आणि इथून मात्र 11 धावा गुणतालिकेवरती आतापर्यंत लागल्यात. द्वितीय फलंदाज सूरज पाटीलच्या बॅटमधनं एक षटकार जरूर पाहिलाय. पुन्हा एकदा सूरज, यावेळेसचा बॉल बॉडीवरती आदळलाय, एक धाव घेण्याचा प्रयत्न, इथून मात्र बॅकअप नाहीये आणि परिणामतः एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकताना संघाची टोटल धावून पोहोचते. या एका धावेनं 12 धावा गुणतालिकेवरती. अजूनही 16 धाव्यांची आवश्यकता. दुसरं षटक प्रगतीपथावरती. पहिल्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली, जशास तसं उत्तर देत असताना नितीन माळीनं मात्र फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. मात्र इथून आपल्याला पाहायचंय तर किरण चौधरी आणि रुपेश भगत या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज श्रवण थोडंसं अंडर प्रेशर गोलंदाजी करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेसचा चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहतोय, परिणामतः कुठल्याही प्रकारचा बॅट बॉलचा संपर्क नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता. चांगला यावेळेस कमबॅक पाहायला मिळतोय. एक षटकार आला, त्यानंतर 2 वाईड आले, त्यानंतर एक सिंगल आली आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल आपण पाहतोय. गोलंदाज श्रवण चौधरी चांगला कमबॅक करतोय आपल्या टीमसाठी. कमबॅक करणं गरजेचं आहे, इन्व्हेस्टमेंट थोडीशी कमी आहे, फक्त 27 धावा जमवल्यात, 28चं टार्गेट आहे. यावेळेस मात्र लोअर फुलटा चेंडू गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक मात्र जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतोय. नितीन तिथे होता, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय आणि इथून मात्र आपण पाहतोय 2 धावा त्या ठिकाणी मिळतात. या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकताना संघाची टोटल धावून पोहोचली ती 14 या धावसंख्येवरती. खेळाचं दुसरं सत्र आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये जीकेसी दुंद्रे संघानं जमवले 27 आणि 28चं टार्गेट असताना यावेळेस मात्र चांगली फलंदाजी होणं गरजेचं असताना पहिले 2 विकेट त्या ठिकाणी निश्चितपणे स्वस्तात परतल्यानंतर एक चांगली भागीदारी रचताना तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस सूरज हा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय. तर निश्चितपणे आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज श्रवण. तर नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल. एकीकडे आपण पाहणार आहोत चरोबा 11 भानगर आणि
शेरोबा 11 धुंद्रे या दोन टीम मध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर ज्या टीमचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे आपण लगेच त्या ठिकाणी रेडी राहायचे. जशी मॅच संपेल तशी लगेचच आपण त्या ठिकाणी मैदानामध्ये उतरायचं. टोटल धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात 14. अजूनही 14 धाव्यांची आवश्यकता. दुसरं षटक प्रगतीपथावरती श्रवण चौधरी गोलंदाजी करतोय. स्ट्रायकरिंगला फलंदाज आपण पाहतोय प्रणय. फुल टॉस बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकत नाहीये तिथपर्यंत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील होते कंप्लीट. या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचते ती 16 धावा. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. तर पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या अखेरीस टोटल धावा धावफलकावरती आपण पाहतोय 16 आणि येणारे चेंडू 12. आवश्यकता असेल अजूनही 12 धाव्यांची. तर याच दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद घेत असताना AR चे कन्स्ट्रक्शनचे ओनर्स अक्षय चौधरी सिनियर मॅनेजर आहेत. हे या मॅचचा आनंद घेत असताना कल्पेश फोटोग्राफीचे ओनर्स उद्योजक कल्पेशजी उलवेकर यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आई सर्व्हिसचे मॅनेजर आदरणीय प्रशांतजी चौधरी हे मॅचचा आनंद घेत असताना त्यानंतर प्रशांत उलवेकर परेश उलवेकर तपस्या फार्म हाऊसचे ओनर्स परेशजी उलवेकर यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. दोस्ती ग्रुप धुंद्रेपाडा यांचं सुद्धा इथे आगमन झाले आणि सूरज चौधरी यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण स्टेज समोर या सूचना आहेत आणि बॅटिंग टीम आपण खेळाडू कक्षाकडे जा. यंगस्टार चिखलेचे पुरस्कर्ते आपण पाहतोय धीरजजी गडकरी आणि विश्वजी गडकरी हे सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना मी सर्व मान्यवरांचं ग्रामस्थ मंडळ धुंद्राईच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. मॅच थोडी स्पीडअप करा. ऑफिशियल्स खेळाडूंना मेसेज पोहोचवा. धन्यवाद. 12 चेंडू 12 धावेची आवश्यकता. यावेळेस आपण पाहतोय सामना आपल्याला धुंद्रे आणि चिखले या दोन टीम मध्ये पाहायला मिळते. 27 धावा फक्त जमल्या होत्या. 28चं टार्गेट होतं. टार्गेट निश्चितपणे छोटं होतं मात्र त्या टार्गेटला मोठं करण्याचं काम त्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये केलं होतं गोलंदाज नितीन माळीनं, जिथे अवघ्या 3 धाव्यांचं षटक फेकलं होतं. मात्र पाहायचं या षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी होईल. 12 चेंडूमध्ये 12 धाव्यांची आवश्यकता आहे. चला धुंद्रे संघ विनंती करतोय स्पीडअप करायचंय. जास्त वेळ आपण खर्च करताय. अजून आम्हाला बरेच सामने त्या ठिकाणी खेळवायचे तर विनंती असेल की आपण लगेचच त्या ठिकाणी सामना सुरू करायचा. 12 चेंडू 12 धावेची आवश्यकता. गोलंदाजी इंड वरती तुम्हाला पाहायला मिळेल अधिक सिनारे. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी साकारली होती. अवघी 1 धाव खर्च केली होती आपल्या षटकामध्ये आणि तोच अधिक सिनारे याही मॅच मध्ये त्याच पद्धतीची गोलंदाजी करेल का हा देखील प्रश्न असताना समोर फलंदाज आपण पाहतोय ज्याने 1 षटकार ठोकलाय तो सूरज पाटील ऑन अ स्ट्राईक. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल. यावेळेस मात्र अपस्टम्प सोडून जातोय. फंच सँडी फाल्कर सरांचा इशारा येतो इट इज अ वाईड बॉल. अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होतीये फलंदाजी करणाऱ्या यंगस्टार चिखले संघाच्या खात्यामध्ये आणि या एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचले 17 धावा गुणतालिकेवरती लागल्या गेल्यात आणि इथून मात्र आपण पाहतोय 12 बॉल मध्ये अजूनही 11 धाव्यांची आवश्यकता. 12 चेंडू 11 धावेची आवश्यकता. गोलंदाज अधिक सिनारे वेगवान गोलंदाजासाठी ओळखला जातोय. इथून मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. कुठल्याही प्रकारचा बॅट बॉलचा संपर्क नाहीये आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉलची सांगता आपण पाहतोय. 11 बॉल 11 धावेची आवश्यकता. सामना रफ अँड टफ रंगतोय. पहिल्या ओव्हरमध्ये नितीन माळीनं केलेली गोलंदाजी निश्चितपणे चांगली राहिली आणि त्याच्या जोरावरती संघर्ष करतोय आतापर्यंत 10 सरकार जीकेसी धुंद्रे संघ. 11 चेंडू 11 धावेची आवश्यकता. चिखले संघाला त्या ठिकाणी एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल. मात्र इथून पाहायचं प्रेशर मध्ये गोलंदाज अधिकला पाहतोय. दुसरा त्या ठिकाणी वाईड आलाय. या ओव्हर मधला अधिकचा आपण पाहतोय आणि इथून मात्र या एका धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची टोटल 18 धावा गुणतालिकेवरती. 11 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता. 11 चेंडू मध्ये 10 धावेची आवश्यकता आहे. थोडंसं प्रेशर आहे यावेळेस गोलंदाज अधिक वरती कारण तुम्हाला ज्या वेळेस तुमचं टार्गेट छोटं असतं त्यावेळेस निश्चितपणे गोलंदाजांना आपलं 100% कमिटमेंट देणं गरजेचं असतं आणि इथून आपण पाहतो नितीन माळीने केलेली गोलंदाजी त्याच पद्धतीची गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल ती अधिक सिनारेला. यावेळेसचा बॉल चांगला स्ट्रोक इनटू द गॅप. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे आणि इथून मात्र पंचांचा इशारा येतोय दर्जेदार षटकार.
थँक्यू डीजे. इथे मात्र हल्ला चढवलाय फलंदाज सूरजच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार आपण पाहिला. टोटल जर विचार केला तर 24 धावा, फक्त 4 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी ती यंगस्टार चिखली टीमला. यावेळेस मात्र पाहायचं चुकी होतीये आणि इथून मात्र पंचांचा इशारा येतो वाईट +4 आणि इथून मात्र सामना जिंकलाय यंगस्टार चिखली टीमनं. तर नक्कीच मी विनंती करेन नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण उतरा. धीरजजी गडकरी आहेत न्यू आपण पाहतो यंग स्टारचे पुरस्कर्ते. मी जय शेठ यांना विनंती करेन आपण यंग स्टार चिखलेचे पुरस्कर्ते